नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी जयदीप सावंत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ताज्या अपडेटसह आजच्या व्हिडिओमध्ये आपण येतो आहे. तर 8वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तर याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो, डिसेंबर 2025 अखेरीस किंवा 1 जानेवारी 2026 पर्यंत 8वा हप्ता 2000 थेट बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तसेच या 8व्या हप्त्यासाठी सुमारे 90 ते 93 लाख शेतकरी पात्र आहेत, ज्यात PM किसानचे बी देखील 6 लाख शेतकरी समाविष्ट होणार आहेत मित्रांनो. म्हणजे 21वा हप्ता PM किसानचा ज्यांना आला नव्हता त्यांना आत्ता नमोचा हप्ता हा येणार आहे. तसेच स्थानिक निवडणुकांमुळे थोडा उशीर झाला आहे, पण कृषी विभागाने हप्ता वाटपाची पूर्ण तयारी केलेली आहे. एकूण वार्षिक 12,000 शेतकऱ्यांना मिळतात. म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, PM किसानचे 6,000 आणि प्लस नमो योजनेचे 6,000 असे मिळून 12,000 वार्षिक शेतकऱ्यांना मिळतात. तर नोव्हेंबर 2025 पर्यंत 91 लाख लाभार्थ्यांना 9,000 कोटी शासनाने वितरित केलेले आहेत. तसेच मित्रांनो, ध्यानात ठेवा शेतकरी बांधवांनो, याच्यासाठी पात्रता काय आहे ती आपण बघूया. जमीनधारक शेतकरी पाहिजे आणि त्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादित पाहिजे, तरच त्यांना हा हप्ता मिळणार आहे. तसेच अपात्र कोण कोण ठरणार आहेत या हप्त्यासाठी ते जाणून घेऊया. आयकर देणारे म्हणजे जवळ सरकारी कर्मचारी आणि मोठे शेतकरी. आयकर देणारे म्हणजे बघा मित्रांनो, जे कर देतात, GST भरतात ते सरकारी कर्मचारी आणि मोठे शेतकरी. तसेच आता नवीन नियम निघाला आहे मित्रांनो, रेशन कार्डनुसार कुटुंबात फक्त एक सदस्य पात्र पाहिजे. या योजनेसाठी फक्त एक सदस्य पात्र पाहिजे. तसेच eKYC, आधार लिंकिंग आणि जमीन नोंदणी अद्ययावत करून घ्या, नाहीतर तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. तसेच तुम्ही या हप्त्यासाठी पात्र आहात का नाही हे जाणण्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in वर लॉग इन करून आधार किंवा मोबाईलने चेक करा. MahaDBT पोर्टलवरही तुम्ही पाहू शकता. आणि तसेच मित्रांनो, फसवणुकीपासून सावधान राहा. तसेच लवकर eKYC पूर्ण करा आणि लवकर हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तसेच हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.